नमस्कार भावांनो, येत्या डिसेंबरमध्ये आपले मराठीचे 5 पिक्चर रिलीज होत आहेत। 5 त्याच्यामधला एक रुकवत, त्यानंतर तदैव लग्न, हे जे 2 पिक्चर आहेत ना, हे लग्नाशी रिलेटेड आहे। आता लग्नाशी रिलेटेड असे मराठीत भरपूर पिक्चर आले गेले। आता यातला जो तदैव लग्न आहे ना, याच्यामध्ये सुबोध भावे आहेत आपले, आणि हा वयाची 35 ते 45 यातले जे तरुण पुरुष महिला यांचं जे लग्न ठरण्याचा जो काही प्रोग्राम, त्यांची मनस्थिती, लग्न होतंय का नाही, हा विषय आहे। त्यानंतर दुसरा रुकवत जो आहे, त्याच्यामध्ये आपला संत्या आहे जुवेकर। त्याच्यामध्ये रुकवत यामध्ये एक तर थोडी आणि मिस्ट्री ठेवलेली आहे। लग्न तर हा विषय आहेच, लग्न प्रेम, पण थोडीशी मिस्ट्री ठेवलेली आहे। हे 2 पिक्चर। त्यानंतर तिसरा जो आहे तो पुष्कर जोग यांचा टॅबू। आता हा थोडासा सिरियस विषय आहे, म्हणजे हा नवरा बायको यांच्यातला जी इम्पोर्टॅलिटी किंवा जी भावनिक संबंध थोडेसे जुळणं बिघडणं याच्याशी रिलेटेड हा आहे। आता टॅबू विषय त्याने असा हाताळलाय ना, थोडा काय म्हणजे लग्न टिकतंय का मोडतंय, न मोडण्याचं कारण काय किंवा टिकण्याचं कारण काय, ह्या विषयावरचा टॅबू हा एक पिक्चर आहे। त्याच्यानंतर येतोय तो थोडासा एकदम फ्रेश असा आपला प्रथमेश परब आणि शशांक शेंडे हे आहेत त्याच्यामध्ये। त्याचं नाव आहे श्री गणेशा। याचा ट्रेलर बघितला मी, थोडं खूप हसलो। आणि यातला एक सीन आहे बघा, तो गाडीमधला, हा एक फुल कॉमेडी पिक्चर आहे। म्हणजे रोड ट्रिपवरचा, जसं जिंदगी ना मिलेगी दोबारा आपण बघितला होता हिंदीतला, तसा मराठीमध्ये एक रोड ट्रिप जर्नीवरचा पिक्चर आहे। आणि थोडीशी लव स्टोरी पण आहे, म्हणजे कॉमेडी ड्रामा फॅमिली या कॅटेगरीतला। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पिक्चर येते, तो म्हणजे सगळ्यात मोठा पिक्चर डिसेंबरमधला, महापरिनिर्वाण। आता महापरिनिर्वाण याचं टायटल वाचल्यावर आपल्याला असं वाटतंय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रिलेटेड हा पिक्चर असणार आहे, यात तर काही वाद नाही। पण त्यांच्या जीवनावर आधारित नाहीये हा पिक्चर असणार आहे। नामदेवराव भटकर, आता हे कोण, हे अजरामर होऊन गेले का? कारण 6 डिसेंबर या दिवशी जे आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे निधन झालं, महापरिनिर्वाण जो काय झाला, त्यावेळची यांनी चित्रफित जी बनवली, त्यावेळची यांनी जे व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं काही करून ठेवलं, त्यामुळे हे अजरामर होऊन गेले। आता फक्त त्याच कारणासाठी नाही, नामदेवराव भटकर हे आमदार होते, एक चांगले आपण लेखक होते, कवी होते, या खूप साऱ्या घटना त्यांच्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे। आणि त्यांची भूमिका करतायत आपले प्रसाद ओक। आता प्रसाद ओक ऐतिहासिक भूमिका साकारण्यात एकदम मास्टर झालेले आहेत। आता हे 5 पिक्चर आहेत ज्याच्या म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीतले आहे। मी सुद्धा एक्साइटेड आहे, बघू आता डिसेंबर महिना मराठीसाठी कसा जातोय। पण तुम्ही कुठल्या पिक्चरसाठी एक्साइटेड आहात ते नक्की कमेंट करा। आणखीन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।